24 आणि 25 नोव्हेंबरला IPLचा मेगा लिलाव पार पडला। यामध्ये अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली आणि काही दिग्गज खेळाडूही अनसोल्ड राहिले। ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, KL राहुल यांच्यावरती खूप जबरदस्त बोली लागली। ऋषभ पंत हा IPL मध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला। त्याच्यावर लखनौ सुपर जायंट्सने 27 करोडची बोली लागली। परंतु यामध्ये डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, शार्दुल ठाकूर यासारखे अनेक दिग्गज खेळाडू अनसोल्ड ठरले। तर जे अनसोल्ड ठरलेले खेळाडू आहेत त्याच्यावरती आपण एक प्लेइंग 11 बनवलेली आहे। अनसोल्ड खेळाडूची प्लेइंग 11 तर खूप खेळाडू यावर्षी अनसोल्ड राहिलेले आहेत। तर या अनसोल्ड प्लेइंग 11 मध्ये डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ सलामीला येतील। डेव्हिड वॉर्नर हा मागील वर्षी दिल्ली कॅपिटल संघाचा भाग होता आणि कॅप्टन देखील होता। पृथ्वी शॉ देखील मागील वर्षी दिल्ली कॅपिटलचा भाग होता। डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ हे दोघे दिल्लीकडून ओपनिंग करत होते, परंतु यावर्षी ते अनसोल्ड प्लेइंग 11 याकडून ओपनिंग करते। नंतर 3 नंबरला येईल मयंक अग्रवाल। मयंक अग्रवाल हा मागील वर्षी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता। कधी काळी तो पंजाब किंग्स या संघाचा कॅप्टन देखील होता। नंतर 4 नंबरला केन विल्यमसन। केन विल्यमसन हा सनरायझर्स हैदराबाद या संघाचा कॅप्टन देखील होता। मागील वर्षी तो इंजर्ड होता। तो गुजरात टायटन्सचा भाग होता, परंतु तो दुखापतीमुळे त्याने IPL मधून माघार घेतली होती। नंतर 5 नंबरला येईल सरफराज खान। आता इंडियाचा स्टार कसोटीपटू सरफराज खान यालाही कोणी खरेदी केली नाही। मागील वर्षी देखील तो अनसोल्ड राहिला होता, तर त्याला देखील कोणी खरेदी केली नाही। नंतर 6 नंबरला येईल डेरी मिचेल। मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्सने तब्बल 14 करोडमध्ये डेरी मिचेल आपल्या संघामध्ये घेतले होते, परंतु यावर्षी त्याच्यावरती कोणीही बोली लावलेली नाही, तर तो अनसोल्ड प्लेइंग 11 मध्ये 6 नंबरवरती खेळेल। नंतर 7 नंबरला खेळेल जॉनी बेस्टो। जॉनी बेस्टो हा मागील वर्षी पंजाब किंग्स या संघाचा भाग होता। पंजाब किंग्सने 2022च्या IPL ऑप्शन मध्ये त्याला 9 करोड रुपयाला खरेदी केले होते, तर त्याला यावर्षी कोणी खरेदीदार भेटला नाही, तर तो 7 नंबरला खेळेल। नंतर 8 नंबरवरती शार्दुल ठाकूर, चेन्नई सुपर किंग्सचा सितारा। 2021च्या IPL मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती चेन्नई सुपर किंग्ससाठी। नंतर तो कोलकाता नाईट रायडर्सला भाग होता, दिल्ली कॅपिटलचा भाग होता। 2021च्या 22च्या मेगा ऑप्शन मध्ये त्याला 9 करोड रुपयाला दिल्ली कॅपिटल्सने घेतले होते, परंतु यावर्षी त्याला कोणीही घेतलेले नाही, तर तो अनसोल्ड राहिलेला आहे यावर्षी। 9 नंबरला पीयूष चावला। पीयूष चावला हा मागील वर्षी मुंबई इंडियन्सचा भाग होता, परंतु त्याची वय देखील खूप झाली आहे, त्यामुळे यावर्षी त्याच्यावरती कोणीही बोली लावलेली नाही, तर 9 नंबरला पीयूष चावला खेळेल। नंतर 10 नंबरला मुस्तफिजुर रहमान। मागील वर्षी 1 करोडमध्ये चेन्नई सुपर किंग्सने त्याला आपल्या टीम मध्ये घेतले होते आणि त्याने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्याला यावर्षी कोणीही विकत घेतले नाही, तो अनसोल्ड राहिला। तर 11 नंबरला उमेश यादव। उमेश यादवला देखील यावर्षी कोणी खरेदी केले नाही। मागील वर्षी तो गुजरात टायटन्सचा भाग होता, परंतु त्याला यावर्षी कोणीही खरेदीदार मिळाला नाही, तर अशी असेल अनसोल्ड प्लेइंग 11। हे दिग्गज खेळाडू यावर्षी त्यांच्यावर कोणीही बोली लावली नाही, म्हणून आपण त्यांची अनसोल्ड प्लेइंग 11 त्यांना कोणीही विकत घेतलेली नाही, त्यांच्यावरती आपण एक प्लेइंग 11 बनवलेली आहे। यामध्ये ही टीम देखील संतुलित टीम आहे। काही ऑलराऊंडर्स, काही बॉलर्स, काही बॅट्समन, ही संतुलित टीम आहे। जॉनी बेस्टो हा विकेटकीपर आहे, तर ही संतुलित टीम आहे। डेव्हिड वॉर्नर या संघाचे नेतृत्व करेल। तर मित्रांनो, आपण असं काय वाटते यामध्ये कोणत्या खेळाडूंनी डिसअपॉइंटमेंट केले आहे, याला कोणत्या खेळाडूला कोणीतरी आपल्या संघामध्ये घ्यायला हवे होते, आपण असं काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि आपण आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा।